शुभ दिवस. झोप म्हणजे सुख. झोप म्हणजे सुख आणि शांत झोप न लागणे म्हणजे एक आजार आहे, लक्षात ठेवा. आणि झोप ही शरीराची गरज आहे. पण काही काही व्यक्तींना झोप लागत नाही. मग ती झोप न लागण्याची कारणे कोणती आहेत आणि त्यासाठी काय उपाय करायचा, काय काळजी घ्यायची? तर न लागण्याची कारणामध्ये आपण पहिल्यांदा प्रमुख कारण एक पहिलं मानसिक ताण किंवा चिंता. कसा आहे, कामाचा ताण, आर्थिक चिंता किंवा इतर कौटुंबिक समस्या यामुळे सुद्धा आपल्याला झोप लागत नाही. आणि अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. बघा, लक्षात ठेवा, मानसिक ताण किंवा चिंता, मग कामाचा ताण असेल, आर्थिक चिंता असेल किंवा इतर कौटुंबिक समस्या असतील, अशा काही कारणामुळे झोप लागत नसते. लक्षात ठेवा, झोप न लागण्याला ही कारण असतात. तसेच 2 नंबरचं कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, दिवसा जास्त वेळ झोपणे किंवा कामाच्या शिफ्ट बदलणे. यामुळे काय होतंय, शरीराचे जैविक घड्याळ असते ना, ते बिघडले जाते आणि झोप लागत नाही. नंबर 3, झोपण्यापूर्वी बरेच लोक काय करतात, मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या समोर बसतात. काय होतंय, टीव्हीच्या ह्या निळ्या प्रकाशामुळे मेलेटोनिन हे हार्मोन्स हे सगळे कमी होत असतं बघा. आणि हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे आपल्याला झोप आपली उडून जाते, झोपच लागत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, हे प्रमुख 3 कारण आहेत. आणि 4 नंबरचं कारण कुठलं असेल तर रात्री जड अन्न खाणे, मसालेदार पदार्थ आहारात सेवन करणे किंवा रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी यांचे सेवन करणे हे चुकीचं आहे. ह्याच्यामुळे झोप लागत नाही. तेव्हा रात्रीच्या वेळी चहा, कॉफी वगैरे काही घेऊ नका. जड अन्न खाऊ नका. मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळा. झोप न लागण्याचं 5वं कारण कोणतं आहे तर शरीराला वेदना होतात, शारीरिक त्रास होतो, कधी कधी दम लागतो, शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढले असते. थोडक्यात काय, शारीरिक आजारामुळे देखील आपल्याला झोप लागत नाही, हे लक्षात ठेवा. कारण असे काय शारीरिक आजार आहेत भयंकर की त्यामुळे झोपच लागत नाही. तेव्हा शरीरात वेदना होणे, शारीरिक त्रास होणे, विटॅमिन डी ची कमतरता असणे आणि कॅल्शियमची कमतरता असणे हे देखील झोप न लागण्याला कारण असतं. विटॅमिन डी ची कमतरता आणि कॅल्शियम डी ची कमतरता. शरीरामध्ये आपले विटॅमिन डी ची कमतरता असेल, कॅल्शियमची कमतरता असेल तरी देखील झोप लागत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विटॅमिन डी आहारातून घेत चला आणि कॅल्शियमची मात्रा आहारात वाढवायला प्रयत्न करा. आता 6 नंबरचं कारण कुठलं असेल झोप न लागण्याचं तर काय होतंय बघा, बेडरूम मध्ये जास्त आवाज असणे. जास्त आवाज असला तरी झोप लागत नाही, जास्त प्रकाश असला तरी झोप लागत नाही, तापमान अतिशय थंड असेल तरी झोप लागत नाही किंवा खूप उष्ण असेल तरी देखील झोप लागत नाही. बेडरूम मधील तापमान
उष्णही असू नये आणि जास्त थंडही असू नये, याची काळजी घ्या. असे असेल तर आपली झोप लागत नाही, आपल्याला झोप लागत नाही. त्यामुळे बेडरूम मध्ये जास्त आवाज नाही पाहिजे, जास्त प्रकाश नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. किंवा खूप थंड किंवा गरम उष्ण असे वातावरण किंवा तापमान नाही पाहिजे. म्हणून सांगतो, झोप म्हणजे सुख. शांत झोप न लागणे म्हणजे आजार. आणि झोप ही शरीराची गरज आहे, तेव्हा विशेष काळजी घ्या. झोप पूर्ण होण्यासाठी विशेष काळजी घ्या. पूर्ण विराम घेतो. एक लाईक करा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन विषय घेऊन येत आहे व्हिडिओ, तो पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.